नमस्कार, पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये मी स्वाती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। बिर्याणी म्हटली की एकदम चविष्ट, स्वादिष्ट आणि फ्लेवरफुल। खरोखर तर बिर्याणी नॉनव्हेजनेच बनवली जाते, पण आमच्यासारख्या शाकाहारी माणसाचं काय, मला तर बिर्याणी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं। तर याचकरिता आज आपण व्हेज बिर्याणी बनवणार आहोत। व्हेज बिर्याणीची डिमांड आजकाल भरपूर आहे बरं का। मी आज अगदी हॉटेलमध्ये कशी भेटते तशीच अगदी खमंग फ्लेवरफुल व्हेज दम बिर्याणी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप घरच्या घरी कशी बनवता येते ते दाखवणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, कारण अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्याकरिता आणत असते, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील। चला तर मग माझी आवडती व्हेज दम बिर्याणी एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहूया। बिर्याणीची मेन गोष्ट म्हणजे काय, ते म्हणजे तांदूळ। आपल्याला घ्यायचे 2 वाटी बासमती तांदूळ। आपण बिर्याणीसाठी मस्त असे वासाचे लांब तांदूळ घ्यायचे। हे तांदूळ आपण 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि अर्धा तासाकरिता पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे, जेणेकरून यामधला स्टार्च निघून जातो आणि आपले हे तांदूळ छान मोकळे होतात। आता बिर्याणीसाठी आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे। इथे माझ्याकडे छोट्या आकाराचे कांदे होते, या पद्धतीने मी कांद्याचे काप करून त्याला मोकळे करून घेणार आहे, जेणेकरून आपले हे कांदे छान तळले जातात। इथे मी सर्व कांदे असे मोकळे करून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला इथे घ्यायचं आहे तेल, आणि तेल आपल्याला छानपैकी गरम करून घ्यायचं आहे। तेल एकदा छान तापलं की आपण मुठभर कांदे घेऊन तेलामध्ये सोडून घेऊ आणि मोठ्या आचेवरच हे कांदे आपल्याला तळून घ्यायचे। तेलावरचे बबल्स कमी होत आले की गॅस मीडियम करून खरपूस असे कांदे आपण तळून घेऊ शकतो। 2 ते 3 मिनिटांमध्ये आपले हे कांदे अगदी व्यवस्थित असे तळून होतात। तर आता आपण याला काढून घेऊ आणि याच पद्धतीने सर्व कांदे आपण तळून घेऊ। आता बिर्याणीसाठी लागणाऱ्या भाज्या आपण पाहून घेऊया। इथे मी काही फ्लावरचे मोठे मोठे भाग करून घेतलेले आहेत। सोबतच आपल्याकडे आहे हिरवा वाटाणा, फ्रेंच बीन्स आणि गाजर। या सर्व भाज्या आपल्याला समप्रमाणात घ्यायचे आहेत आणि ग्रॅममध्ये बघितलं तर हे प्रत्येकी 50 ग्रॅम भाज्या आहेत। बिर्याणी करताना भाज्या ह्या मोठ्या आकारामध्येच कापायच्या, जेणेकरून बिर्याणीमध्ये त्याचा टेक्स्चर कायम राहतो। सोबतच 50 ग्रॅम मी बटाटे अशा पद्धतीने कापून घेतलेले आहेत। आता भाज्या आपण मसाल्यामध्ये कोट करून घेऊ। त्याकरिता एका बाउलमध्ये आपण घेतलेल्या सर्व भाज्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। बिर्याणीमध्ये भाज्या आणि तांदळाचं प्रमाण सेम असावं, याकरिता मी 1/2 किलो तांदूळ आणि 1/2 किलो भाज्या मी घेतलेल्या आहेत। आता यामध्ये चवीकरिता एक हिरवी मिरची आपण बारीक कट करून घालायची आहे। सोबतच यामध्ये जाणार आहे एक अर्धा चमचा आलं आणि लसणाची पेस्ट। आपल्याला काही मसाले घालायचे आहेत। त्यात अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचाभर धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि चवीप्रमाणे मीठ मी यामध्ये घातलंय। सर्व मसाले घालून झाले की यामध्ये आपल्याला घालायचे 1 वाटीभर दही। आपल्याला यामध्ये फ्रेश दह्याचा वापर करायचा आहे, जास्त आंबट दही आपल्याला नकोय। आणि मेन इन्ग्रेडियंट म्हणजे 1 मोठा चमचा आपल्याला बिर्याणी मसाला यामध्ये घालायचा आहे। कुठल्याही ब्रँडचा तुम्ही बिर्याणी मसाला घालू शकता। आणि सोबतच आपण यामध्ये घालणार आहोत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि भरपूर बारीक चिरलेला पुदिना। पुदिना तर मेन आहे ना बिर्याणीमध्ये। आता आपण जे कांदे तळून घेतले होते त्यामधील 80% कांदे आपल्याला यामध्ये घालायचे आणि 20% उरलेले कांदे आपण नंतर बिर्याणीमध्ये यूज करायचे। सर्व साहित्य आपण छानपैकी एकजीव करून घ्यायचे। मी हाताचाच वापर केलेला आहे, जेणेकरून भाज्यांना मसाल्याची अगदी व्यवस्थित कोटिंग व्हावी। आता भाज्यांमध्ये अगदी हॉटेलसारखा फ्लेवर यावा याकरिता 2 चमचे तेल आपल्याला यामध्ये घालायचे। आता इथे एक महत्त्वाची बाब आहे, ती म्हणजे आपण ज्या तेलामध्ये कांदे तळून घेतो तेच तेल आपल्याला बिर्याणीसाठी वापरायचे, मग ते भाज्यामध्ये कोटिंग करताना असो किंवा बिर्याणी बनवताना असो। आता भाज्यांमध्ये मसाले व्यवस्थित असे मुरावे याकरिता अर्धा तासाकरिता याला आपण झाकून ठेवू। आता इकडे अर्धा तास झालेला आहे आणि अर्ध्या तासामध्ये आपले हे तांदूळ अगदी व्यवस्थित असे भिजून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। चला तर मग हे तांदूळ आपण शिजवून घेऊया। इथे मी एका पातेल्यामध्ये 8 वाटी पाणी तापवत ठेवलंय।
यामध्ये आपण घालणार आहोत मीठ. आपल्याला मिठाचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे, जेणेकरून हे पाणी आपल्याला समुद्राच्या पाण्याप्रमाणे खारट असावं, कारण या तांदळामध्ये आपण नंतर मीठ टाकत नाही. याकरिता पाण्यामध्ये मीठ जास्त घातलं की तांदळाच्या एका एका दाण्यामध्ये व्यवस्थित असं मिठाचं प्रमाण येतं. आता यामध्ये मी कांदे तळलेलं तेल एक अर्धा चमचा टाकले. आता यामध्ये घालणार आहोत आपण काही खडे मसाले. त्यामध्ये एक तमालपत्र, 2 काळी मिरी, 2 लवंग, एक कर्णफुलाचा तुकडा, एक अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, एक हिरवी वेलची आपल्याला तोडून घालायची आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर रिलीज होतो. एक पाव चमचा शहाजिरे आणि एक अर्धा चमचा जिरे आपल्याला यामध्ये घालायचे. आता हे आपले तांदूळ छान मोकळे आणि पांढरे शुभ्र व्हावे याकरिता आपल्याला एक अर्ध लिंबू यामध्ये पिळून घालायचे. सोबतच हे लिंबू देखील मी यामध्ये घातलेलं आहे. आता या पाण्याला छान उकळी काढून घेऊ. पाण्याला उकळी आली की आपण भिजवत ठेवलेले तांदूळ यामध्ये घालायचे. मध्यम आचेवर फक्त 80% तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचेत. उर्वरित तांदूळ हे बिर्याणीमध्ये वाफतील. इथे हे आपले तांदूळ अगदी व्यवस्थित असे शिजून झालेले आहेत. आता आपण हे तांदूळ एका गाळणीवरती काढून घेऊ. आता इथे एका पातेल्यावरती मी चाळणी ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण शिजविलेले तांदूळ आपल्याला गाळून घ्यायचे. एकदा का तांदूळ गाळून झाले की तांदूळ गरम पाण्याच्या पातेल्यावरून वेगळे करायचे, नाहीतरी तांदूळ जास्त शिजतात. तांदूळ शिजवून तयार आहेत. तर आता आपण बिर्याणीची फोडणी बनवून घेऊ. बिर्याणीची फोडणी बनवण्यासाठी आपल्याला इथे एका कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल घ्यायचे. कांदे तळलेलंच तेल घ्यायचं आहे बरं का. यात जाईल एक अर्धा चमचा तूप. तुपाने फ्लेवर खूप छान येतो. आणि सोबतच आपण काही खडे मसाले यामध्ये घालणार आहोत. खड्या मसाल्यामध्ये एक तमालपत्र, 2 लवंग, एक हिरवी मिरची, 2 काळी मिरी, एक हिरवी वेलची, एक कर्णफुलाचा तुकडा, थोडासा दालचिनीचा तुकडा, एक अर्धा चमचा जिरे आणि त्याचबरोबर एक अर्धा चमचा शहाजिरे आपल्याला यामध्ये घालायचे. हे मसाले आपल्याला मंद आचेवर हलकासा सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचे. मसाल्यामधून सुगंध यायला सुरुवात झाली की एक मध्यम आकाराचा कांदा आपण बारीक पातळ कापून घालूया. हा कांदा आपण 3 ते 4 मिनिटे छानपैकी तळून घेऊ. कांदा हलकासा परतला की यामध्ये जाईल एक अर्धा चमचा आलं आणि लसणाची पेस्ट. आलं आणि लसणाची पेस्ट देखील आपल्याला छान पद्धतीने भाजून घ्यायची आहे. मग एक मध्यम आकाराचा टोमॅटो आपल्याला मोठा मोठा कापून घालायचा आहे. गॅस मोठा करून 3 ते 4 मिनिटे हा टोमॅटो आपण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिटे टोमॅटो मी हलकासा परतवून घेतलेला आहे. आता आपण मसाल्यामध्ये कोट केलेले व्हेजिटेबल्स यामध्ये घालूया. हे व्हेजिटेबल्स आपण तडक्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचेत. या भाज्या देखील आपल्याला 80% शिजवून घ्यायचेत. याकरिता थोडंसं पाणी मी यामध्ये घातलं आहे, जेणेकरून हा मसाला ड्राय देखील होणार नाही आणि भाज्या अगदी व्यवस्थित अशा शिजतील. छान मिक्स करून झाकण लावून एक 10 ते 15 मिनिटे आपण ही भाज्या शिजवून घेऊ. 15 मिनिटे मध्यम आचेवर या भाज्या मी व्यवस्थित अशा शिजवून घेतलेल्या आहेत. भाज्या पूर्णपणे शिजवायच्या नाहीत, 80% शिजवून घ्यायच्यात. आता मी इथे गॅस करणार आहे बंद. का बरं ते मी पुढे सांगेन. आता आपण बिर्याणीचा थर लावून घेऊ. बिर्याणीचा थर लावण्यासाठी आपण शिजविलेले तांदूळ यावरती पसरवून घेऊया. मी पाव किलोचीच बिर्याणी बनवत आहे, याकरिता मी एकच थर लावणार आहे. तांदळाचा थर लावून झाला की यावरती आपल्याला अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. भरपूर अशी कोथिंबीर आपण घालून घेऊ. सोबतच घालायचा आहे भरपूर सारा बारीक चिरलेला पुदिना. पुदिनाचा फ्लेवर बिर्याणीमध्ये खूप छान उतरतो, याकरिता जास्तच घालायचा. आता आपण जे तळून घेतलेले कांदे होते ते सर्व कांदे आपण यावरती घालूया. बघत आहात ना बिर्याणी कशी कलरफुल दिसायला लागली आहे. इथे मी 7 ते 8 केसरचे धागे दुधामध्ये सोक करत ठेवलेले होते. आता हे दूध आपण या बिर्याणीवरती घालायची आहे. केसरचा फ्लेवर बिर्याणीमध्ये खूप सुंदर येतो, तर नक्कीच घालून पहा. आणि सोबतच जाणार यामध्ये एक अर्धा चमचा तूप. पातळ करून घालायचे तूप आपल्याला. आता हॉटेलच्या पद्धतीने आपण बिर्याणी बनवू. आता इथे माझ्याकडे आहे एका पोळीचं पीठ. आपण नॉर्मल पोळीला पीठ कसं घेतो तसंच पीठ आहे हे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे पीठ आपल्याला लांब असं वळून घ्यायचं आहे. थोडंसं पीठ मी बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि असं लांब आपण हे पीठ वळून घेऊया. हे तयार पीठ आपण कढईच्या सर्व बाजूने लावून कढई आपल्याला पॅक करून घ्यायची आहे.
इथे मी कढईच्या पूर्ण बाजूने पीठ लावून कढई अगदी व्यवस्थित अशी पॅक करून घेतलेली आहे। बिर्याणीचा थर लावून बिर्याणी पूर्णपणे पिठाने पॅक करेपर्यंत भाज्या जास्त शिजल्या असत्या, याकरिता मी गॅस बंद केला होता। आता आपण गॅस परत चालू करू। तुम्हाला पीठ लावायचं नसेल तर तुम्ही फॉईल पेपर देखील यूज करू शकता, जेणेकरून बिर्याणीचा सुगंध बिर्याणीमध्ये टिकून राहील आणि बिर्याणीमध्ये व्यवस्थित असं दम बसेल। बिर्याणी शिजवताना सर्वप्रथम 5 मिनिटे गॅसची फ्लेम मोठी करायची आहे। 5 मिनिटानंतर एका जाड गरम तव्यावरती कढई ठेवायची आहे आणि मंद आचेवर 20 मिनिटे बिर्याणीला दम लावून घ्यायचा आहे। 20 मिनिटानंतरही ही बिर्याणी आपल्याला लागलीच ओपन करायची नाही, कारण या स्टेजवरती बिर्याणी खूपच गरम असते आणि त्यामधला फ्लेवर आणि सुगंध टिकवून राहावा याकरिता 30 मिनिटे ही बिर्याणी आपल्याला अशीच झाकण लावून ठेवायची आहे। 30 मिनिटानंतर चाकूच्या साहाय्याने आपण ज्या पिठाने कढई पॅक करून घेतलेली होती ते चाकूच्या साहाय्याने कट करून घेऊया आणि कढईचे झाकण काढून घेऊया। आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी बिर्याणी आपली तयार झालेली आहे। अगदी सुंदर दिसत आहे, दिसते का नाही? आपण हॉटेलमध्ये कशी मागवतो तशीच घरच्या घरी घरच्या फ्लेवरमध्ये अगदी सुंदर पद्धतीने चविष्ट अशी आपली बिर्याणी बनून तयार आहे। मी तुम्हाला थोडी बिर्याणी मोकळी करून देखील दाखवते। अगदी सुंदर दिसत आहे, तुम्ही पाहू शकता। या बिर्याणीचा फ्लेवर, कलर, टेक्स्चर अगदी जबरदस्त येतो आणि घरच्या पद्धतीने सात्विक अशी बिर्याणी बनून तयार होते। मी नक्कीच सांगू शकते या बिर्याणीला बाहेरच्या बिर्याणीपेक्षा कितीतरी सुंदर चव आणि सुगंध येतो। तर या पद्धतीने तुम्ही व्हेजिटेबल बिर्याणी एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि कशी झाली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून मी अशाच नवनवीन रेसिपी तुमच्याकरिता आणत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील। चला तर मग भरपूर फ्लेवरनी बनलेली अगदी सुंदर अशी घरच्या घरी बनवलेली सात्विक व्हेज बिर्याणी आपण खाऊन बघूया आणि लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत।